एकाच्या कैवाडे युगवी बहुकांशी कोडे देव वैसरे सिंहासनी दोही ठाई तुका नाही पडू देत चुका देव वैसरे सिंहासनी आल्या या चुकासे पुरे रंजव चित्तासे अपुलिया योऽन्त प्रविश्य वाचन्मामृसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् कलावज्ञजीवोद्धरार्थावतारम् कलांकांकते ज्योतिकामोदिवक्त्रम् खलानीशमादापनोदार्हदक्षम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् नीलाम्बुजश्यामलकोमलाङ्गम् सीतासमारोपितवामभागम् पाणौ महासायकचारुचापम् नमामि रामं रघुवंशनाथं कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति सम्पाद्य ज्ञानैश्च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं आत्मरूप गणेश स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता बोलू नका
ऐकू येईल आपल्याला सर्वांना. उभारला हात जगे जाणविले मात, देव बैसले सिंहासनी, आल्या याचकासे पुरे धनी. प्रस्तुत आजच्या आपल्या अत्यंत महत्वपूर्ण दिनी सेवेकरता घेतलेला अभंग हा देहूचे सुप्रसिद्ध साधू संत हृदय सम्राट विश्ववंद्य विश्वसंत आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय सर्व जनतेला एका महत्वाच्या गोष्टीची जाणीव करून देत आहेत. आजचा दिवस आपल्या ग्रामस्थांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असा दिवस आहे. सुवर्णाक्षराने लिहून ठेवावा असा आजचा दिवस आहे की आज आपल्या या गावात आपल्या सर्वांच्या प्रयत्नाने या मंदिरांचा जीर्णोद्धार घडवला गेला आणि ही मंदिरं निर्माण करून त्यामध्ये देवभक्तांच्या मूर्तींचा हा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न केला. थोर संतांच्या हस्ते अनेक महामंडलेश्वर, अनेक मोठमोठे परमार्थातील श्रेष्ठ ज्येष्ठ मंडळी त्यांच्या शुभ हस्ते हा प्राणप्रतिष्ठा सोहळा नाशिकच्या ब्रह्मवृंदांच्या हस्ते वेद घोषामध्ये हा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झालेला आहे. म्हणून आपल्या गावाचा हा अतिशय महत्वाचा सुवर्णाक्षराने लिहून ठेवणारा दिवस आहे. देवाचं आणि भक्तांचं अधिष्ठान आपल्या गावात हे पुनरुज्जीत झालं, घडवलं गेलं ही अतिशय महत्वाची बाब आहे. जीवनामध्ये इतर काही नाही जोडलं गेलं तरी हरकत नाही, पण जीवनात देवाचा आणि संतांचा संबंध यावा. देवाचा आणि संतांचा संबंध आला की जीवन कृतार्थ झालं, पूर्णतेला प्राप्त झालं. म्हणून आपल्या गावामध्ये ही तुम्हा सर्वांची पुण्याई विशेषत्वाने उदयाला येऊन हा देवभक्तांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झालेला आहे. म्हणून त्यानिमित्ताने तसाच काही अभंग सेवेला घ्यावा म्हणून जगद्गुरु तुकोबारायांचा हा अभंग मी आज आपल्यापुढे सेवेला घेतलेला आहे. उभारिला हात जगी जाणविली मात, देव बैसले सिंहासनी, आल्या याचकासी पुरे धनी. जगद्गुरु तुकोबाराय एका महत्वाच्या गोष्टीची जाणीव करून देत आहे. जाणीव करून देण्याकरताच तुकोबाराय इथे आले होते. तुम्ही आम्ही या ठिकाणी येतो हे आपलं कर्म भोगण्याकरता येतं, पण संत जे या ठिकाणी येत असतात ते मात्र तुम्हा सर्व जीवांचा कर्मभोग कसा संपला जाईल आणि तुमचा आमचा सर्वांचा उद्धार कसा होईल तो उद्धार करण्याकरता संत या ठिकाणी आलेले असतात. तसा आपण जर प्रकार पाहू गेलो तर 3 प्रकार या जगती तलावर दिसून येतात. एक वर्ग असा आहे त्याला इथे यावंच लागतं, दुसरा वर्ग असा आहे त्याला इथे आणावं लागतं, आणि तिसरा वर्ग असा आहे की तो स्वतःहून येत असतो. या जगती तलावर येणार हे 3 प्रकार पडतायत. पहिला वर्ग यावंच लागतो तो तुम्हा जीवांचा. तुम्हा मला या ठिकाणी जन्माला यावंच लागतं का? आपण कर्माची कमाई भरपूर करून ठेवलेली आहे म्हणून. आपलं उरलेलं कर्म भोगण्याकरता आपल्याला या ठिकाणी जन्माला यावंच लागतं, नाही म्हणून भागत नाही. ज्ञानोबा सांगतात, अगा कर्मे जै उरावे तै ती सुखदुःखी फळावे, तया ते भोगावया यावे देहाई का. उरलेलं कर्म भोगण्याकरता आपल्याला इथे जन्माला यावंच लागतं. कर्मशास्त्राचा असा अबाधित सिद्धांत आहे की ते कर्म भोग दिल्याशिवाय नष्ट होत नसतं. आपण केलेलं कर्म
त्या कर्माचा भोग दिल्यानंतरच ते कर्म संपलं जातं. ना भुक्तं क्षीयते कर्म कल्प कोटी शतैरपि. कोट्यवधी कल्प जरी गेले तरी ज्या कर्माचा भोग झाला नाही ते कर्म तसं नष्ट होत नाही, ते भोग देऊनच संपत. म्हणून अवश्यमेव भोक्तव्यम कृतं कर्म शुभाशुभम. केलेलं शुभाशुभ कर्म आपल्याला अवश्य भोगावंच लागतं आणि ते भोगण्याकरता जन्माला यावंच लागतं. हा पहिला वर्ग आहे. कोणी असं म्हणेल आमचं पूर्वीचं कर्म आमचंच आम्हाला मिळेल, नेमकं कशावरून? माझं तुम्हाला का जाणार नाही, तुमचं यांना का जाणार नाही, यांचं त्यांना का जाणार नाही? ज्याच त्याला कसं ते भोगायला येतं. तर याकरता महाभारतात एक सुंदर दृष्टांत सांगितलंय. महाभारतकार व्यासजी सांगतायत की एक लक्षात घ्या, हजारो गायींचा कळप आहे. त्या गायी रानामध्ये चरतायत. त्यांची लहान लहान वासरं घरी गोठ्यामध्ये खुंट्यांना बांधलेली आहेत. एक वासरू नेमकं सुटलं. गायी चरताना डोंगराकडे गेला, त्या दिसल्या. ते वासरू बागडत बागडत डोंगराकडे गेलं. मला एक सांगा, हजारो गायी त्या ठिकाणी चरतायत. हे बागडत गेलेलं वासरू नेमकं जाईल कुठं? त्याच्या आईजवळ. हजारो गायी मधूनही ते वासरू आपली आई शोधून काढताना आईजवळ जात. तसं आपलं पूर्वीचं केलेलं कर्म आपल्या कर्त्याचा शोध करत येतं. मला निर्माण केले कोणी, म्हणून ते आपलंच कर्म आपल्याला शोधत शोधत येतं आणि ते आपल्याला भोगावं लागतं. यथा धेनु सहस्रेषु वत्सो विंदती मातरम तथा पूर्वकृतं कर्म कर्तारम अनुगच्छति. हजारो गायीमध्ये वासरू ज्याप्रमाणे आपल्या आईला मिळवतं, तसं आपलं पूर्वीचं कर्म आपल्या कर्त्याचा शोध करत येतं आणि नेमकं आपलंच कर्म आपल्याला शोधत येऊन ते आपल्याला भोगावं लागतं. म्हणून ते कर्म भोगण्याकरता आपल्याला इथे जन्माला यावंच लागतं. हा पहिला वर्ग. दुसरा वर्ग असा आहे की त्याला इथे आणावं लागतं. या वर्गातला कोण असेल तर तो देव आहे. देवाला इथे आणावं लागतं, कारण देवाचं मूळ स्वरूप आहे निर्गुण निराकार, अव्यक्त निराकार नाही जे आकार, रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण तुही रघुराया, अशब्द स्पर्श मरूप मव्ययम तथा रसम नित्य मगंध वच्चय. असं त्याचं मूळ स्वरूप आहे निर्गुण निराकार. परंतु जेव्हा जगतात विषम परिस्थिती निर्माण होते, धर्माचा ऱ्हास होतो, अधर्म वाढला जातो, तो भार पृथ्वीला सहन होत नाही, ती वत्सरूप धारण करते, ब्रह्मदेवाकडे जाते. आपण जन्म प्रसंग पाहतो. मग सर्व देवता ऋषीगण संत महात्मे देवाला प्रार्थना करतात की देवा, आता या निर्गुण निराकार स्थितीत राहून चालणार नाही, तुम्ही सगुण साकार व्हा आणि या पृथ्वीला भारापासून सोडवा. असा हट्ट धरतात, आग्रह धरतात आणि देवाला बळचिखे रूपाला आणतात. तुकोबाराय म्हणतात, हरिदासांनी खळ धरला म्हणजे हट्ट धरला आणि भगवंताला बळच इथे रूपाला आणलेलं आहे. पंढरीला तरी पांडुरंग परमात्मा स्वतःहून आला का?
नाही. त्याला तिथे आणण्याकरता पुंडलिकरायांना दीर्घकाल महान तपश्चर्या करावी लागली. म्हणून तर सर्व संतांनी अगोदर पुंडलिकाचे उपकार मानले की तू फार चांगलं केलं. धन्य पुंडलिका बहु बरे केले निधान आणिले पंढरी. आणिले शब्द प्रयोग. वैकुंठीचा देव आणिला भूतळा. धन्य तो आगळा पुंडलिका. पुंडलिके भक्ते तारिये विश्वजना. वैकुंठीची मूर्ती आणिली पंढरपूर पाठर. पुंडलिक भक्तराज तेने साधिले काज. वैकुंठीचे निज परब्रह्म आणिले. पुंडलिके थारा देवने आणिले या चोरा. असं कितीतरी प्रमाण देत की देवाला असं इथे आणलेलं आहे. आपल्याला एक गोकुळातली गंमत सांगतो. एक गवळण पहाटे जागी झाली. जागी झाल्यानंतर ती विचार करू लागली की सध्या चोरांचा सुळसुळाट फार झालेला आहे. गल्ली पासून दिल्ली पर्यंत चोरच चोर आणले. न जाणं आपल्या इथे चोरी झाली नसेल कशावरून. शोध तर घ्यावा म्हणून ती गवळण आपल्या घरात शोध घ्यायला लागली. शोध घेता घेता तिच्या लक्षात आलं की नक्की आपल्या इथे चोरी झाली. कशावरून लक्षात आलं. ज्या दुधाने तिने रात्री माल साठवून ठेवलेला होता ती दुधाने तिला जशीच्या तशी दिसली नाही. आपण ज्याच्यात माल साठवून ठेवतो ते भांड उतान असतं की पालथ असतं. उतान असतं त्याच्यात आपण माल साठवून ठेवतो. पण या गवळणीला ती दुधानी उताने दिसली नाही. ती तिला पालथी दिसली. तेव्हा ती विचार करू लागली पालथी झाली कशी. एक लक्षात घ्या. जडामध्ये स्वतः बदल होत नसतो. जडामध्ये क्रियाशक्ती नसते. कार्यकारित्व नसतं. जडामध्ये बदल होण्याकरता कोणीतरी चेतन असावा लागतो. तो चेतन जडामध्ये बदल घडवतो. दुधाने ही आपोआप पालथी होईल कशी. याचा अर्थ कोणीतरी चोर शिरला. त्याने माझ्या दुधानेतला माल फस्त केला आणि दुधाने पालथी घातली. तिला ही पालथी दिसून आली. पाहती गवळणी. पाहती गवळणी. हो पाहती गवळणी. कवची पालथी दुधाने. पाहती गवळणी तवती पालथी दुधाने. गवळण पाहते आहे तर तिला ती दुधाने पालथी दिसून आली. या दुधानेत मी माल साठवून ठेवलेला होता. ही उताने हवी होती. ही पालथी झाली कशी. याचा अर्थ कोणीतरी चोर शिरला. त्याने माझ्या दुधानेतला माल फस्त केला आणि पालथी घातली. असं चोरी झालेलं तिच्या लक्षात आल्यावर माणसं काही ध्यान लावून बसतात का. चोरी झाली असं ध्यानात आल्यावर लगेच आरडा ओरडा तिने सुरू केला. चोर 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 जोराने ओरडते आहे. शेजारी धावून आल्या. कागा रंगूबाई काय झालं. अहो चोरी झाली. कशावरून बघाय दुधाने कशी दिसत तुम्हाला. मी या दुधाने माल साठवून ठेवलेला होता. ही पालथी झाली कशी. याचा अर्थ कोणीतरी चोर शिरला आणि त्याने माझ्या दुधानेतला माल खाल्ला. तेव्हा त्या बाकीच्या गवळण म्हणलेल्या चोरी झाली असं तुझं म्हणणं आहे. तुला संशय कोणाचा येतो. ती म्हणू लागली चोर माझ्या ध्यानात आलाय. त्याचं नाव सांगते तर म्हणती नंदाची या पोरे आजी चोरी केली खरे. आजी नंदाची या पोरे चोरी केली म्हणती. आज नंदाच्या पोराने ही चोरी केलेली असं ती म्हणते आहे. त्यावेळेला बाकीच्या गवळणी तिला म्हणाल्या अगं बाई तोंड सांभाळून बोल. नाव घेते कोणाचं. नंदाचा मुलगा राजाचा मुलगा तू त्यांना चोर म्हणतेस.
ही म्हणाली बाई तुम्हाला माहित नाही सध्या मोठे लोकच फार चोऱ्या करतात. फक्त त्यांच्या चोरीला चोरी हे नाव द्यायचं नाही, त्यांच्या चोरीला स्पेशल नाव द्यायचं, त्याला म्हणायचं घोटाळा. त्याला चोरी नाही म्हणायचं, त्याला घोटाळा म्हणायचं. अब्जावधीचा कोट्यवधीचा तो घोटाळा. जाऊ द्या, त्या नंदाच्याच पोराने ही चोरी केलेली आहे. बाकीच्या गावाला म्हणाल्या त्याच नाव का घेते, दुसरे चोर नाहीत का? ही म्हटली दुसरे चोर नाहीत असं नाही, पण माझ्या घरी जी चोरी झाली त्या चोराशिवाय दुसऱ्याला करताच येणार नाही. त्यावी न हे नासी नव्हे दुसरी आयसी, त्यावी न दुसरी हे आयसी नासी नव्हे, त्याच्याशिवाय दुसऱ्याला ही अशी नासाळी करता येणार नाही. तोच चोर. इतर चोर दृश्य पदार्थाची चोरी करतात, पण अदृश्याची चोरी करणारा एकच चोर आहे, तो म्हणजे भगवान. इतर चोर दृश्य पदार्थाची चोरी करतात, पण अदृश्य असणार पाप, या पापाची चोरी करणारा दुसरा कोणी चोर नाही. तो एकच चोर आहे, तो म्हणजे भगवान श्रीकृष्ण. व्रजे प्रसिद्धम नवनीत चौरम गोपांगनांच दुकूल चौरम अनेक जन्मार्जित पाप चौरम चौराग्रगण्यम पुरुषम नमः. अनेक जन्मात मिळवलेलं पाप, त्या पापाची चोरी करणारा, अशा अदृश्याची चोरी करणारा चोर हा भगवान आहे. त्याच्याशिवाय दुसऱ्या कोणालाही अशी चोरी करता येणार नाही. नारायणो नाम नरो नराणाम प्रसिद्ध चोर कथित पृथिव्याम अनेक जन्मार्जित पाप संचयम हरत्य शेषम स्मरताम सदैव. ऐसा पुराण प्रसिद्ध चोर केशव नानाचा. असा हा केशव, हा पुराण प्रसिद्ध पुराणात गाजलेला चोर आहे. जीवाच्या अदृश्य पापाची चोरी त्याच्याशिवाय दुसऱ्या कोणालाही करता येत नाही. जीवाचं पाप हिरावून घेणारा असा हा चोर आहे. म्हणून त्याच्याशिवाय दुसऱ्या चोराला ही चोरी करता येणार नाही. बाकीच्या गवळण म्हणाला कागबाई आम्ही तर त्याचं वेगळं वर्णन ऐकतो. तो म्हणे निर्गुण निराकार परब्रह्म असं म्हणतात. जेथे नाही काही नामरूप गुण बोलती निर्गुण जया लागी, तोच गोकुळात होऊन गोवळ म्हणतो बाळ यशोदेचा. तो निर्गुण निराकार परब्रह्म आहे म्हणतात. महा निर्गुण निराकार परब्रह्म जर आहे तर हा तिकडेच बरा होता ना त्या स्थितीत. त्याला इथे आणलं कोणी? सवय. ते म्हणते तो निर्गुण निराकार, मग तो त्या स्थितीत बरा होता ना, त्याला इथे आणलं कोणी? तर त्याला इथं कोणी आणलं हे ती शेवटच्या चरणात सांगते. हा मेला तुका तिथं गेला आणि त्याने ही पिढा इथे आणली. सवे तुका या मेला त्याने अगुणा आणला, गुणरहिताला त्याने इथे आणलं, सगुण साकार केलं आणि त्यामुळे त्याला चोरी करता येऊ शकली. तर देवाला असं इथे आणलेलं आहे हे मला सांगायचंय.
तुम्हा आम्हाला यावंच लागतं, देवाला आणलं जातं. पण तिसरा वर्ग असा आहे या जगती तलावरचा की तो मात्र स्वतःहून येत असतो. आणि स्वतःहून येणारा जर वर्ग कोणता असेल तर तो म्हणजे संत. त्यांना तुमच्या आमच्याप्रमाणे जन्माला यावं लागत नाही. का? त्यांचं कर्म शिल्लक नसतं म्हणून. कर्मानुसार त्यांना जन्म प्राप्त होत नाही, तर ते जन्मा वाचून जन्म धारण करतात. केवळ तुम्हा जीवांचा उद्धार करण्याकरता ते स्वतःहून या ठिकाणी आलेले आहेत. येथे उपकारासाठी आले. गरज आहे कुठे आले म्हणण्यातून स्वेच्छ उद्धरावे जन जन जीव. ते स्वतःहून या ठिकाणी आलेले आहेत तुमच्या आमच्या उद्धाराकरता. हा जो एक मी विषय सांगितला ना, एका मार्मिक रूपकामध्ये सांगतो, म्हणजे याचं मर्म तुमच्या ध्यानात येईल. हे जगत आहे ना, हे एक प्रकारचं कोर्ट आहे. कोर्ट हे जगत म्हणजे एक प्रकारचं कोर्ट आहे. आणि कोर्टाचा आपल्याला परिचय आहे. तर कोर्टामध्ये 3 वर्ग असतात बघा. कोर्टात पहिला वर्ग असतो कोर्टात तो आरोपीचा. आरोपीचा पहिला वर्ग मी का म्हणतो? कोर्टाची निर्मितीच त्याच्या करता आहे. आरोपी जर नसते तर कोर्टाची आवश्यकताच नव्हती. आरोपी आहेत म्हणून कोर्टाची आवश्यकता आहे. म्हणून पहिला वर्ग आहे आरोपीचा. कोर्टाची निर्मिती त्याच्या करता आहे. पहिला वर्ग आरोपीचा. आता हा आरोपी कोर्टात जो दाखल झालेला असतो तो राजे खुशीने अक्कल हुशारीने का चला सापताय म्हणून नाही, त्याला कोर्टात जावंच लागतं. आरोपीला कोर्टात जावंच लागतं. का? त्याने बाहेर काहीतरी क्रांती केलेली असते, धिंगाणा घातलेला असतो, म्हणून त्या कर्माचा झाडा देण्याकरता त्या आरोपीला कोर्टात जावंच लागतं. हा पहिला वर्ग. दुसरा वर्ग कोर्टातला आहे तो न्यायाधीशाचा. न्यायाधीश कोर्टात कशा करताय? जो आरोपी आहे त्याचा आरोप जर पुराव्यानिशी सिद्ध झाला तर त्याला त्याच्या कर्माचं शासन करण्याकरता न्यायाधीश तिथे असतो. मग तो त्याच्या कर्मानुसार त्याला शिक्षा देत असतो. 5 वर्ष सक्त मजुरी, 5 लाख रुपये. आणि या दोघा व्यतिरिक्त तिसरी एक विशिष्ट व्यक्ती कोर्टात असते. कोण? वकील. हा कशा करतो कोर्टात? आरोपी न्यायाधीश पाहून घेते. हा वकील कोर्टात कशा करतात? वकील एवढ्या करता जो आरोपी आहे त्याचा आरोप सिद्ध होऊ न देता एनकेन प्रकाराने त्याची सुटका करणं हे त्या वकिलाचं काम असतं. तसं हे जगत आहे एक प्रकारचं कोर्ट. तुम्ही आम्ही जीव आहोत या कोर्टातले आरोपी. आपण आपल्या कर्माचा झाडा देण्याकरता या जगत कोर्टात दाखल झालेलो आहोत. या कोर्टातला न्यायाधीश आहे परमात्मा. तो ज्याचं जसं कर्म असेल त्या कर्मानुसार त्याला फल देत असतो. आणि या कोर्टातले वकील आहेत संत. तुम्ही आम्ही ज्या वाया गेलेल्या केसी, आपला उद्धार कसा होईल हे या संत रूपी वकिलांचं काम. कितीही वाया गेलेली केस असली तर त्याचा उद्धार करण्याची तळमळ संतांच्या ठिकाणी असते. मला सांगा, वाघा कोळी साधी वाया गेलेली केस होती, पण ही केस नारदाने हातात घेतली आणि वाल्याचा वाल्मिक ऋषी बनवला. जगातला आद्य कवी केला. आणि त्याने जसं रामायण लिहिलं तसं रामाला वागावं लागलं. इतका निर्दोष बनवला. संत या करता इथे आलेले असतात. तुम्हा जीवांचा उद्धार करण्याकरता अवतार तुम्हाला धराया, कारण उद्धरावे जन जड जीव. जगाचं हित कशात आहे, अहित कशात आहे याचा पुरेपूर शोध करूनच ते या ठिकाणी आलेले आहेत. शोधोनिया आले संत हिताहित जगाचे. जगाच्या हिताहिताचा शोध करून संत या ठिकाणी आलेले आहेत. दीनजना आले शब्द प्रयोग. शोधोनिया आले संत. जीवाचा उद्धार करण्याकरता ते संत स्वतःहून या ठिकाणी आले. आणि याच उच्च कोटीतले संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबार आहे. ते देखील हेच कार्य हाती घेऊन या ठिकाणी आलेले. जाणविली जगात एका महत्वाच्या गोष्टीची जाणीव करून दिली.
हात वर करायचं काय कारण मग? हात वर करायचं एवढंच कारण आहे. हात वर केला की ज्यांना ज्यांना तो वर केलेला हात दिसतो त्यांना त्यांना असं वाटतं यांनी हात वर केला म्हणजे यांना काहीतरी आपल्याला सांगायचंय, म्हणून यांनी हात वर केलेला आहे. मग ज्यांना ज्यांना तो हात दिसतो ते बारकाईने ऐकण्याकरता तत्पर होतात, लक्ष देतात, एकाग्र होतात, काहीतरी यांना सांगायचंय. म्हणून इतरांना ती एक जाणीव होते. हात वर केल्यानंतर सर्वांचं लक्ष तिकडे वेधलं जातं. काहीतरी सांगायचं सर पालखीच्या रस्त्याने समाज आरतीच्या वेळेला सर्व दिंड्या जोरात ज्ञानोबा तुकारामच्या जय घोषत असतात, पण सर्वांचं एक लक्ष असतं चोपदाराची काठी वर कधी होते. हात वर झाला की एका क्षणात शांती निर्माण होते. तुमचे हजारो पोलीस जी शांतता ठेवू शकणार नाही ती शांतता स्तब्धता चोपदाराची वर काठी होण्यात एका क्षणात होते. एका क्षणात हात वर केल्यानंतर सर्व लक्ष देऊन ऐकतात काय सांगतायत. आता हरवलेल्या ज्यांच्या हरवलेल्या असतात ते त्यांना माहित करून देतो आमच्या हरवले जाहीर करा. आलेल्या दिवसात जे ज्यांच्या हरवलेले आहेत ज्यांचे ते लक्ष देऊन ऐकतात. मिळाले का सापडले का म्हणजे आपली वस्तू आणायला जायला. आणि सर्वांच हे लक्ष झाल्यानंतर एक गोष्टीकडे मात्र आम जनतेचं लक्ष लागतं. शेवटचं एक महत्वाचं, उद्या सकाळी 6 का 6:30 सर्वांचं लक्ष तिकडे लागलं जातं. हात वर करण्यातून सर्वांच्या लक्षात येतं काहीतरी सांगतायत आणि आपल्याकरता सांगतायत, म्हणून आपण लक्ष दिलं पाहिजे. म्हणून हात वर केला जातो लोकांचं लक्ष वेधण्याकरता, लोकांनी आपल्या गोष्टीकडे लक्ष देण्याकरता तुकोबारांनी हात वर केला. आणि काय केलं? जगी जाणविली मात, जगी मात जाणविली. जगामध्ये एका महत्वाच्या गोष्टीची जाणीव करून दिली. जाणीव करून दिली. जाणीव का करून दिली? जाणीव महत्वाची. ज्ञानाने माणसाला काय करावं हे कळत असतं. म्हणून कोणतंही क्रियेचं पाऊल जे उचललं जातं ते जाणीवे नंतर उचललं जात. जोपर्यंत ती जाणीव होत नाही तोपर्यंत तो तसाच गप राहतो. आणि एकदा जाणीव का आली का ते करण्याकरता तो प्रवृत्त होत असतो. आपण एखाद्याला म्हटलं अरे तू काय गप्प असलं काय करत का नाही म्हणतो, करू तरी काय, अरे काय तरी करायचं म्हणतो, मला त्यातलं काही कळत नाही तर मी काय करू. म्हणजे काही कळत नसल्यामुळे तो काही करू शकत नाही आणि कळल्यानंतरच मग करण्याकरता प्रवृत्त होत असतो. म्हणजे जाणीव, ज्ञान हे क्रियेचं जनक आहे. ज्ञानाशिवाय कोणतंही क्रियेचं पाऊल उचललं जात नाही. म्हणून ज्ञानोबारायांनी ज्ञानाला कर्माचे डोळे म्हटलेले आहेत. म्हणून कर्माचे डोळे ज्ञान ते निर्दोष व्हावे. ज्ञानाला कर्माचे डोळे का म्हटलं? डोळ्याने जसं दिसतं तसं ज्ञानाने काय करावं हे कळतं. ज्ञान झाल्यानंतरच काही करण्याकरता तो प्रवृत्त होत असतो. हा म्हणतो मला काही कळत नाही, तुला कळत नाही तर मग ज्यांना कळते त्यांच्याकडे जा, माहित करून घे. मग तिकडे जातो, माहित करून घेतो, म्हणतो मग बघा मी आता तुम्हाला करून दाखवतो. ज्ञान प्राप्त झालं कि मग क्रियेचं पाऊल उचललं जात. म्हणून कोणतीही क्रिया जीवनात घडण्याकरता त्याला पहिली ज्ञानाची आवश्यकता आहे. ज्ञानाची आवश्यकता असल्यामुळे संतांनी ज्ञान करून देण्याचा पहिला निर्णय घेतला, जाणीव करून देण्याचा. काही माणसांना काहीच कळत नाही. काहीच कळत नाही म्हणजे काहीच कळत नाही.
आपल्याला काय कळत नाही हेही कळत नाही. काही माणसांना अज्ञानाचंही अज्ञान असतं. माणसाला निदान आपल्या अज्ञानाचं तरी ज्ञान व्हावं, मला हे कळत नाही एवढं तरी कळावं. पण काही माणसांना तेही कळत नाही आणि ते काहीच न कळल्यामुळे ते आपल्या जीवनात मोठी हानी करून घेतात. माणसाला आपल्या अज्ञानाचं तरी ज्ञान व्हायला पाहिजे. मला हे कळत नाही एवढं जरी कळलं तर तो कोणाकडे तरी जाऊन आपली जाणीव करून घेतो आणि आपल्या जीवनात पाऊल उचलतो, चांगलं करण्याकडे तो प्रवृत्त होतो. म्हणून जाणीव ही महत्वाची असल्यामुळे जाणीवेतून क्रियेचं पाऊल उचललं जातं आणि मग कर्मानुसार पुढे आपली वाटचाल घडत असते. म्हणून संतांनी पहिला हा जोर दिला जाणीव करून देण्याचा. म्हणून तुकोबारांनी हात वर केला आणि सर्व जनतेला का महत्वाच्या गोष्टीची जाणीव करून दिली. आता आपलं लक्ष तिकडं लागलं असेल की तुकोबारांनी अशी कोणती जाणीव करून दिली की जी सर्व जनतेला आवश्यक आहे, सर्व जनतेचं कल्याण होण्याकरता जी उपयोगाची आहे, अशी कोणती जाणीव करून दिली. तुकोबाराय ती जाणीव अभंगाच्या दुसऱ्या चरणात सर्व जनतेला एका महत्वाच्या गोष्टीची जाणीव करून दिली. कोणती जाणीव करून दिली? अरे बाबा न इकडे लक्ष द्या, मी काय सांगतो बघा. देव सिंहासनावर बसलेले आहे. आता दुपारी प्रतिष्ठा सोहळा संपन्न झालेला आहे. देव सिंहासनावर आरूढ झालेले आहेत. देव बैसले सिंहासन. बरं, सिंहासनावर बसलं म्हणून काय झालं तर सिंहासन एवढ्या करता असतं, आलेल्या याचकाची इच्छा पूर्ण करण्याकरता असत. सिंहासन हे भोगा करता नाही, सिंहासन हे सेवे करताय. कोणतंही पद हे भोगा करता नाही, कोणतंही पद हे सेवे करताय, त्यागा करताय. सरपंच गावचे झाला तर सरपंच झाले म्हणजे याचा अर्थ काय? ते भोगा करता नाही, मग कशा करताय? गावाच्या सेवे करताय. सरपंचाने काय करायचं? राज्य सरकारच्या योजना, केंद्र सरकारच्या योजना ज्या ज्या आहेत त्या माहीत करून घ्यायच्या आणि आपल्या गावात आणण्याचा प्रयत्न करायचा आणि आपल्या गावाचा विकास घडवायचा. याच्याकरता सरपंच पद आहे. सरपंच पद हे केवळ माना करता नाही, भोगा करता नाही, समाजाच्या सेवे करता आहे, जनतेच्या सेवे करता आहे. पंचायत समितीत गेला, सभापती झाला, सेवे करताय. तालुक्याच्या सेवेचा विचार केला. विधानसभेवर गेला, आमदार झाला. आमदार पद हे जे सिंहासन आहे हे फक्त माना करता भोगा करता नाही, तालुक्याच्या विकासाकरता आहे. म्हणजे कोणतंही पद जे आहे, आसन जे आहे, सिंहासन जे आहे ते सेवे करता असत. म्हणून देव सिंहासनावर आरूढ झालेले. कोणत्याही पदावर जर नसला तर त्याला
आपली जबाबदारी काही नसते आणि पदावर बसल्यानंतर जबाबदारी येते. कोणी जर म्हणलं ना अहो ते आमचं एक काम करा, मग मला काय सांगता, मी काय आता सरपंच आहे का? जे आहे त्यांना सांगा मग. म्हणजे पद हे जे असत ते त्या सेवेकरता असत. जर पदावर नसेल तर त्याला कोणी म्हणू शकत नाही. म्हणून देव आता सिंहासनावर बसले, सेवे करताय. मग काय करायचं? काय करायचं म्हणजे उठा, जा. गेलात तर तुमची अपेक्षा पूर्ण होईल. तो देव असा आहे, आल्या याचकाशी पुरे धनी, आल्या याचकाशी धनी पुरे. आलेला जो याचक आहे त्या याचकाची तृप्ती होते, त्याची इच्छा पूर्ण होते. असा तो भगवान सिंहासनावर आरूढ झालेला आहे. सिंहासनावर आरूढ झालेला जो भगवान आहे तो सर्वांच्या इच्छा पूर्ण करू शकतो. सर्वांची. तुका म्हणे आम्ही जे देव सिंहासनावर आरूढ झालेला आहे. तुम्ही या, जा, आपली इच्छा प्रगट करा. आलेला जो याचक आहे भगवान त्याची इच्छा पूर्ण करतो, अपुरी राहू देत नाही. आल्या याचकाशी पुरे धनी. आलेला जो याचक आहे त्याची तृप्ती होते, पूर्णता होते. तो समर्थ आहे, सत्ताधीश आहे. म्हणून कोणी आलेला याचक त्याची इच्छा तो अपुरी राहू देत नाही, पूर्ण करतो. इतर जे पदाधिकारी असतात ते आलेल्या सर्वांच्या इच्छा पूर्णतः पूर्ण करतील असं मात्र नाही. म्हणतात आम्हाला ग्रँडच एवढं आहे, आता एवढ्यात अख्खा तालुका भागवायचा, कसा काय करणार? मग कोणाला 1 किलोमीटर खडीकरण, कोणाला 1 किलोमीटर डांबरीकरण, कोणाला मग वॉटर सप्लाय योजना, कोणाला शाळा, कोणाला काय, ते थोडं 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 भागवावं लागतं. मग आता या वर्षातून संपले, आता पुढच्या वर्षी पाहू, तुमचं नाव पुढच्या वर्षी घेऊ. सर्वांच्या इच्छा पूर्ण करू शकत नाही, कारण तो समर्थ नसतो. भगवान हा समर्थ आहे, सत्ताधीश आहे, समर्थ आहे. त्याला कधीच कमतरता नाही. समर्थाचे घरी सकळ संपदा, नाही तुटी कदा कासयाची. कदा तुटी नाही आणि कासयाची नाही, कधीच कमतरता नाही, कशाचीच नाही. तो सर्व बाजूने समर्थ असल्यामुळे सर्वांच्या इच्छा तो पूर्ण करू शकतो. आल्या याचकाशी पुरे धनी. ध्रुवाने आढळ पद मागितलं, बापाची मांडी मागितली, पण देवाने त्याला आढळ पद दिलं. याचकाच्या अपेक्षेपेक्षा अनंत पटीने देणारा भगवान आहे. बाप उदार देव अपरिमित, याचक स्वेच्छा सदोदित, असे सहस्रवरी देत सर्वस्व आपले. 1000 पटीने देणारा भगवान आहे. त्याने ध्रुवाने बापाची मांडी मागितली, पण देवाने विचार केला तो बापाची मांडी मागतोय, पण बापाची मांडी किती दिवस? मुलाला बापाच्या मांडीवर बसण्याचा अधिकार किती दिवस? वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष. मोठा घोडा झाला थोडंच बापाला म्हणता येईल की मला मांडीवर घ्या.
एक कान असतो तेवढा, अधिक नाही. तर बापाची मांडी मी देऊ शकेल वर्षापुरतं, पण त्याला पुन्हा खाली व्हावं लागेल. म्हणून देवाने विचार केला, मागणार बालक आहे, त्याला कळत नाही. पण लोक म्हणते त्याला कळत नव्हतं, पण देणाऱ्याला तर अक्कल होती की नाही. म्हणून भगवंताने त्याला असं पद दिलं की तिथून कोणीही बाजूला करू शकणार नाही. आढळपदी बाळ बैसले, आढळ पदावर आढळ केलं. म्हणून या खगोलशास्त्रज्ञांना आपल्या खगोलशास्त्राचा अभ्यास करण्याकरता सर्वात महत्वाचा केंद्रबिंदू म्हणजे ध्रुव आहे. ध्रुवावर सर्व खगोलशास्त्राचा ते अभ्यास करून सर्वांचा शोध घेतात, असं ते आढळ स्थान आहे. म्हणून भगवंताने त्याला ते दिलं. आई मला ते दूध दे. आई दररोज त्या उपमन्यूला पीठ काढून दूध म्हणून द्यायची. मीठ घालायचं चवी करता, ते दूध म्हणून तो उपमन्यू प्यायचा. पण कोजागिरीला मित्राच्या घरी गेला आणि तिथे खास आठीव दूध कोजागिरीचं प्यायला मिळालं. घरी म्हणू लागला, आई मला ते दूध दे. म्हणजे कसं, आणि ते मित्राच्या घरी जसं मिळालं तसं. तू मला जे देत होती, मला खरं दूध माहित नव्हतं म्हणून तुझं पिठाचं पाणी मी पित होतो. आता मला ते दूध पाहिजे. आई म्हणाली, ते दूध मी देऊ शकत नाही. ही इच्छा पूर्ण करणारा भगवान आहे. तू भगवंताकडे जा, भगवंताला प्रार्थना कर, तो तुझी इच्छा पूर्ण करेल. उपमन्यू गेला, तपश्चर्या केली, भगवंत प्रसन्न झाले. काय माग? उपमन्यू म्हणून राहिला, मला भाताबरोबर खायला वाटी भर दूध दे. भगवंताने विचार केला, हा वाटीभर दूध मागतोय. वाटीभर दूध आपण दिलं, आताच भागेल त्याचं, उद्याचं काय, परवाचं काय. तर त्याला असं दिलं पाहिजे की पुन्हा कुठे मागण्याची पाळी यायला नको. म्हणून भगवंताने त्याला क्षीराचा समुद्र दिला. भगवंताने त्याला क्षीराचा समुद्र दिला, दुधाचा समुद्र दिला. पाहे पा श्री शंभूची प्रसन्नता, तया उपमन्यूची आरता. काय क्षीराब्धी दूध भाता द्यायची ना, दूध भात खाण्याकरता क्षीर समुद्रच दिला. मागा दूध दे म्हणितलियासाठी, आघवी या क्षीराब्धीची करुणी वाटी. उपमन्यू पुढे धुर्जटी ठेवली जायची. भगवान अनंत पटीने देणारा असा दाता आहे. तो तुमची इच्छा कायमची पूर्ण करेल. जात देव बैसले सिंहासन, आल्या याचकाशी पुरे धनी. आलेल्या याचकाची इच्छा पूर्ण होते. तुम्ही जा. ही जाणीव तुकोबरांनी जनतेला करून दिली. काही लोक जाऊ लागले, पण काय मात्र जायला तयार होईल. का तुम्ही जात नाही? ते लोक म्हणाले, आमची थोडीशी अडचण आहे जायला. काय अडचण आहे? आणि कार्यकर्ते 10 वेळा आमच्याकडे आले, पण आम्ही काय वर्गणी दिली नाही.
पहिल्यांदा आले, अजून पुढे तुमचं काम सुरू झाले देतो, काम सुरू झालं आता शिथं सुरू झालंय देतो, पुन्हा गेले आता शिथं पाया झालाय ना देतो, आता शिथ हे झाले ना देतो, आता कळस झालाय देतो, आता मूर्ती साधन, मग आता काय काम आहे, मिटला सुटला. पहिल्यापासून अनेकदा कार्यकर्ते आले पण मी काय वर्गणी दिली नाही. आता कोणत्या तोंडाने जाऊ मंदिरात? तुकोबाराय म्हणतात मनात ही शंका आणू नका. भगवान काही अध्यक्षाकडून यादी मागून घेत नाही. कोणाकोणाची वर्गणी आली, कोणाकोणाची देणगी आली, ती देणगी हातात घेऊन आलेल्यांची छाननी करत नाही आणि त्या देणगीप्रमाणे त्यांची जपवणूक करत नाही. त्यांच्याकरता तसं नाही. भगवान असा समर्थ सत्ताधीश आहे, तो एका करता जरी आलेला असला तरी एकाच्या निमित्ताने अनेकांच्या इच्छा तो पूर्ण करतो. एका